देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथाच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे। मध्यरात्री शासकीय महापूजा पार पडल्यानंतर रात्री 2 वाजता भाविकांसाठी मंदिरांचं दार खुलं करण्यात आलं। मंदिरावर टाकण्यात आलेल्या विद्युत रोषणाईनं सर्वांचं लक्ष वेधून बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा बंदोबस्त तैनात करण्यात आला। हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते सपत्नीक पूजा पार पडली। 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथाला दुग्धाभिषेक आणि महापूजा पार पडलेली आहे। तर या औंढा नागनाथ मंदिरामध्ये काय वातावरण आहे, कशा प्रकारे भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, कशा प्रकारे जल्लोषाचं वातावरण आहे, हर हर महादेवच्या घोषणा कशा प्रकारे दिल्या जात आहेत, सगळं सांगण्यासाठी आपले प्रतिनिधी संतोष भिसे आपल्या सोबत आहेत। संतोष, नक्कीच विक्रांत, आज महाशिवरात्रीने सर्वच महादेवाची मंदिरं जे आहेत फुलून गेली आहेत। ते खरं तर आपण 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मध्ये आहोत। आपण पाहू शकता की या ठिकाणी जो आहे भक्ताचा ओघ जो आहे तर मध्यरात्रीपासून आहे, कारण या ठिकाणी ही व्हीआयपी आणि एक मध्यंतरी जे पास या ठिकाणी जे आहे, तर या ठिकाणी संपूर्ण भक्त जे आहेत फार दुरून आलेले आहेत। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आहे आणि आपलं नागनाथाचं दर्शन होईल हाच उद्देश प्रत्येकाच्या मनामध्ये आहे। आपल्यासोबत एक ताई आहेत, कधी एक रांगेमध्ये लागला त्याच्याकडे आपण जाऊया। ताई, मला सांगा, तुम्ही कधी आलात आणि रांगेमध्ये लागला तर काय वाटतं विश्वास तुम्हाला? सकाळी 6 वाजता आलो आम्ही, आणि आता किती वेळ लागते माहित नाही, खूप वेळ लागते असं वाटते, खूप मोठी बारी आहे। आपण बघितलं असेल, कारण या ठिकाणी जे आहे ते शासकीय महापूजा पार पडल्यानंतर भाविकांसाठी मंदिराचं दार खुलं करण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी जे आहेत सकाळपासून भाविकांचा ओघ आहे। रात्री 2 वाजता जे आहे मंदिर खुलं केलं आणि या ठिकाणी संपूर्ण संस्थांच्या वतीनं इथे प्रत्येक भाविकाचं दर्शन होईल अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली। त्याचबरोबर अल्पहाराची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे, कारण आज उपवास प्रत्येकाला असतो आणि त्या ठिकाणी जे आहे तर मंदिर परिसरामध्ये जे आहे फराळाची देखील व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आपल्याला पाहायला मिळते। विक्रांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी संतोष।